तर राजकारणातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसेकडनं आता ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। आणि आता त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यामध्ये आता एकत्र येणार का या संदर्भातल्या शक्यता देखील आता वर्तवल्या जात आहेत आणि मनसेच्या वतीनं त्या संदर्भातला प्रस्ताव आता ठाकरे गटाला पाठवण्यात आल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। तर अभिजित पानसे यांनी आता संजय राऊतांची भेट देखील घेतलेली आहे। त्यांनी हा प्रस्ताव देखील संजय राऊतांच्या समोर ठेवला। त्यानंतर संजय राऊत आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र दोन्ही बाजूची जी भूमिका आहे ती भूमिका पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील केली जाते आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी कार्यकर्ते करतात आणि त्यानुसारच आता कुठेतरी ठाकरेंच्या या गोटामध्ये हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण मनसेच्या वतीनं एकत्र येण्यासंदर्भातला प्रस्ताव आता ठाकरेंना पाठवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मनसे नेते अभिजित पानसे आणि संजय राऊत यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावरती या संदर्भातली चर्चा देखील पार पडते आहे। मनसेच्या वतीनं अभिजित पानसेंनी तसा प्रस्ताव देखील संजय राऊतांच्या समोर बोलून दाखवलेला आणि त्यानंतर संजय राऊत या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात उद्धव ठाकरेंची चर्चा करतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची ही जी भूमिका आहे ती अर्थातच ठाकरे गटासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची असणार आहे। तर राऊत आणि पानसे यांनी आता एकाच गाडीमधून प्रवास केला। भांडूप ते प्रभादेवी असा एकत्र प्रवास या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी केलेला आणि या प्रवासाच्या दरम्यानच ही प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। राऊत आणि पानसे यांच्या कारमधील प्रवासाच्या संदर्भातली ब्रेकिंग अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। मनसे आणि आता ठाकरे गट एकत्र येणार का या संदर्भातली शक्यता आता जवळपास वर्तवली जाते आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आपल्याशी संवाद साधतायत। संदीपजी स्वागत आहे। महत्त्वाची बातमी समोर आली। मनसेच्या वतीनं आता ठाकरे गटाकडे एकत्र येण्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। अभिजित पानसे आणि संजय राऊत यांच्यामध्ये त्या संदर्भातली प्राथमिक चर्चा झाली आहे। मनसेच्या वतीनं तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मला माहित नाही अशा प्रकारचा कुठला काही प्रस्ताव कोणी दिलाय का। मग त्यांनी भेट घेतली असेल कदाचित, पण मला वाटत नाही की असा कुठला प्रस्ताव किंवा काय असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दिला गेलाय। खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भातली माहिती साम टीव्ही सोबत बोलताना दिलेली आहे आणि आत्ताच अभिजित पानसे आणि संजय राऊतांनी एका गाडीमधून प्रवास केला आणि त्या प्रवासाच्या दरम्यान देखील प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। कल्पना नाही याची, याच्याबद्दल मला असं वाटतं जास्ती प्रकाश हे अभिजित पानसेच टाकू शकते। संदीपजी, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील हेच वातावरण पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी बॅनर देखील लावण्यात आलेले होते की ठाकरेंनी आता तरी एकत्र यावं। या संदर्भात तुमचे कार्यकर्ते आग्रही आहेत आणि असा सूर देखील पाहायला मिळतोय, काय सांगाल? नाही, मुळात विषय असा आहे की युती ही वन साइडेड नाही होत, ती दोन्हीकडनं होते। कोणाला काय वाटतं हा प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण ते काय मटेरियलाइज होऊ शकतं का या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि ह्याचा निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरेच घेतात, आमच्याकडे कोणी घेत। संदीपजी, या सगळ्या हालचाली आता सुरू होत आहेत, या संदर्भात एक मनसेचे मोठे नेते म्हणून तुमचं वैयक्तिक मत काय आहे? नाही, वैयक्तिक मत मी नाही मांडू शकत चॅनलवर। जो निर्णय आहे तो सन्मान्य राजसाहेबच घेतात। ठीक आहे संदीपजी, महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर राज्याच्या राजकारणातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अभिजित पानसे आणि संजय राऊतांची भेट झालेली आहे। त्यांनी मनसे संदर्भात आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भात प्राथमिक चर्चा केल्याची माहिती देखील आता साम टीव्ही सोबत बोलताना सूत्रांनी दिलेली आहे। तर अभिजित पानसे आणि राऊतांच्या भेटी संदर्भातली महत्त्वाची बातमी आणि पुढच्या काही काळामध्ये ठाकरेंच्या संदर्भातलं राजकारण बदलणार का याकडे देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भातले महत्त्वाची अपडेट घेऊयात। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। रुपाली, अभिजित पानसे आणि राऊतांची भेट झाली। मनसे आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भातली प्राथमिक चर्चा या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। एकंदरीतच या भेटी संदर्भात आणि या राजकीय मोठ्या घडामोडीच्या संदर्भात ताजी अपडेट काय मिळत आहे? आपण पाहत आहोत की मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडत आहे आणि आपण बघितलं तर मागच्या 2 दिवसामध्ये राज्यभरामध्ये ही चर्चा खरं तर सुरू झाली होती की दोन ठाकरे बंधूंनी आता एकत्र येण्याची गरज आहे। जशा पद्धतीने राजकीय वातावरण बिघडलेलं आहे किंवा जो राजकीय चिखल झालेला आहे, त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे। त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर आज सकाळी जी महत्त्वाची घटना घडली ती अतिशय महत्त्वाची आहे। अभिजित पानसे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट
भेट घेतल्याचं कळतं आहे आणि या दोघांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती युतीच्या संदर्भात झालेली आहे, अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेकडून आता युतीचा प्रस्ताव घेऊन अभिजित पानसे जे आहेत ते संजय राऊत यांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात पोहोचत आहेत, अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला मिळत आहे. खरं तर ही अतिशय मोठी एक घटना जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये सध्या घडताना पाहायला मिळत आहे. जशा पद्धतीनं राजकारण घडत आहे, कोणता पक्ष कुणाबरोबर चालला याचा एक अंदाज लागत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आता दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर याचा परिणाम राज्याच्या राजकारणावरती कशा पद्धतीने होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच्यामुळे आजची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. हा प्रस्ताव जो आहे त्या या प्रस्तावामध्ये नेमके कोणते मुद्दे प्रामुख्याने मांडले गेलेले आहेत किंवा कोणता विषय मांडला गेलेला आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही भेट झाल्यानंतर आता मनसेकडून किंवा मग उद्धव ठाकरे गटाकडून कुणी बोलतं का याच्यावरती हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या राज्याच्या राजकारणामध्ये जर अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची भेट होत असेल आणि हा जर युतीचा प्रस्ताव मांडला जात असेल तर मात्र पुन्हा एकदा एक मोठा राजकीय भूकंप राज्याच्या राजकारणामध्ये घडू शकतो.